म्हणजे आतापर्यंत जिथे बोलणार ऐकलं होतो ती रेड लाईट एरियातील महाराणी त्या विक्रीचा व्यवसाय करणारी रेशमबाई ती तोच रे. हे हा तुझा देहा विक्रीचा अड्डा नाही आहे, हे माझं पोलीस स्टेशन आहे. इथं यायचं शिस्ते आणि वागायचं सभ्यपणे. कशाला काय झालं? सभ्य आम्हाला या समाजाने कधी समजलं नाही आणि शिस्तीत कधी जगूच दिलं नाही. सभ्यतेचे आणि शिस्ते धडे आम्ही घडवणार कसे साहेब? तू पुन्हा पुढे बोलतेस याचं भान आहे का तुला? हा इन्स्पेक्टर अजय मराठे, अजय मराठे तुझ्या समोर आलेल्या इतर इन्स्पेक्टर पेक्षा फार वेगळा आहे. मला भल्यांना स्वतः सारखं सराव केला आहे मी. मला असं वाटतं कदाचित तुला या वरतीची ताकद काय असेल याची प्रचिती आली नसेल. सब जानती है मैं, सब कुछ जानती हूँ. वर्दी वालों की ताकत तो मैं रोज देखती सब मेरे कोठे पे. हाँ, कभी आपको फुर्सत मिले तो आप भी आ जाना. ऐसी कई सारी वर्दियाँ मेरे दीवार पे टंगी हुई मिलेगी आपको. तुझ्या नाजायज धंद्याची गिनती करायला तुला इथे बोलायला नाहीये मी. हो साहेब, नाजायज धंधा? नाजायज धंधा किस धंधे का बोलते साहब? हाँ, अरे मेरा धंदा नाजायज नहीं है. अरे साहेब, मी जे कमवते ना त्यातला 45% तर तुम्हीच लोक घेऊन जाता. हाँ, उसमें से जो बचता है उसमें से तो इनकम टैक्स भी आता है सरकार को. उसमें से जो बचता है वो मेरा. भले इज्जत बेच के कमाती है साहब, कमाती तो इज्जत से है ना. तो फिर बोलो मेरा धंधा नाजायज कैसे हुआ? हाँ, वैसे नाजायज धंधा तो आप वर्दी वाले लोग करते हो ना साहब. अरे अपनी वर्दी का डर दिखाकर फोकट में अपनी इच्छा पूरी करके चले जाते हो. कभी कभी वर्दी का डर दिखाकर हफ्ता भी वसूल करके चले जाते हो. तो बोलो साहब, नाजायज धंदा किसका हुआ, आपका या मेरा? गुन्हेगारांनी माझ्या समोर जास्त बोललेलं मला आवडत नाही आणि या वर्दीचा अपमान केलेला ते तर मी अजिबात खापून घेणार नाही. पण तू एक स्त्री आहेस म्हणून तुझ्या समोर आतापर्यंत आजबीन वागत आलो नाही. साहेब, इथेच आपला इंडिया मार्गात हा सत्य कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आणि अमानुष परंपरा बदलायला देखील तयार आहे. अरे मग म्हटलं ना, रोकलं कुठे आहे तुम्हाला? म्हटलं अरे आता हे आपल्या आयुष्याचं पुनर्वसन करा, आपल्या समाजामध्ये ताठपणाने जगा. बोलणं खूप सोपं आहे साहेब, करणं कठीण. काही कठीण नाहीये. आपण जर आपल्या मनाशी ठाम असतो ना तर या जगात कुठलीच गोष्ट कठीण नाहीये. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणताय तर मला या धंदेवाली बाईचा पेशा तसाही आवडत नाही. म्हणजे प्रश्नच नाही, करावा लागणार आहे. नशिबाला लागला करावंच लागेल. पण नाही साहेब, मलाही वाटतं की आपण हा धंदा सोडून जायचा. ठीक आहे साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही धंदा सोडायला तयार आहोत. आम्हालाही या समाजात ताठ मानेने जगण्याचा अधिकार मिळावा असं वाटतं. पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते साहेब, इमानदारीने उत्तर द्यायचं. कसं आहे ना साहेब, माझी मजबुरी होती साहेब, नाही तर धंद्यावर बसले नसते मी. अरे मला तर मजबुरीने कोठ्यावर वो साहब मेरी माँ धंधे वाली, तो मुझे भी ये धंधा करना पड़ेगा है ना. वैसे भी हमारे बाप का तो पता ही नहीं होता. सही बात है ना. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणताय तर मी हा धंदा सोडायला तयार आहे. एखाद्याची पत्नी म्हणून जगायला तयार आहे, संसार करायला तयार आहे. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचं लग्न झालं का? नाही. अरे वा, छान झालं. चल करा माझ्याशी लग्न. दीड दमडीची वेश्या तुझी हिंमत कशी झाली मला विचारण्याची? दीड दमडीची वेश्या. मिळालं का प्रश्नाचं उत्तर? साला हा समाज आम्हाला एक स्त्री म्हणून समजायला तयार नाही आणि तुम्ही म्हणता आम्ही लग्न करायचं, संसार करायचा.
ये शादी वाली बात तो मैं इसी मजाक में बोल डाली. अब बोलो थाने में काय को बोला यार. तुझ्यावर एकदा खूप सारी तक्रार आहे. तो जिथे देह व्यवसायाचा अड्डा चालवतेस तिथे दारू गांजा अफेम चरस एवढंच नाही तर मारझोड सुद्धा करतेस. लक्षात ठेव हे सगळं प्रकरण ताबडतोब बंद कर. नाहीतर काट माझ्याशी आहे. साल्या कुठेतरी नामर्थ भडव्याने माझ्या विरुद्ध नोंदवली आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता सरळ सरळ मला इथे बोलवून घेतलं. मला काय वाटतं साहेब मी धंदा करते चरस गांजा हा? नाही साहेब अरे तुमको गलत इन्फॉर्मेशन मिली है. आणि आता राहिला प्रश्न माझा मारझोड करण्याचा तर ते साले भडवे माझ्या मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या भावना चोडा करून त्यांना जबरदस्ती धंद्यावर बसवण्याचा प्रयत्न करतील आणि मी बघत बसू. नाही सर बघणाऱ्यांपैकी नाही आहे मी तर करून दाखवणाऱ्यांपैकी आहे. वैसे भी साहब शांति में रहने से कुछ नहीं मिलता क्रांति करनी पड़ती है और बदनाम गली की औरतों को तो मांगने से कुछ नहीं मिलता साहब छीनना पड़ता है. इसीलिए तो दूसरों के कोठी से लड़कियां छीन कर उस पर खुदी मेवा खाती है. क्या यही है तेरी क्रांति? आपकी बाबू तो मेरे भी शक कर रहा है. ऐसी बात नहीं है. वो शांति में रह के ना मेरे को गांधी जी नहीं बनना और क्रांति करके सुभाष बाबू नहीं बनना. मुझे तो रहना है बस कोठे पे धंधा करने वाली धंधे वाली रेशमबाई बनना. अब मैं चलती है साहब. वो क्या है ना धंधे का टाइम हो गया. पापी पेट का सवाल है साहब. धंधा नहीं करेगी तो खाएगी क्या घास. चलो आ जाना एक बार मेरे कोठे पे बस्ती में आना मेरे बारे में इंक्वायरी करना. अगर कुछ मिल जाए तो रंगे हाथ मुझे पकड़ना और यहाँ पे लाके बंद कर दो. लेकिन हाँ मेरे कोठे पे आओगे ना तो अकेले मत आना. किसी लेडी कांस्टेबल को लेके आना क्योंकि हम धंधे वाले हैं. तो क्या हुआ साहब हमारी भी कोई मर्जी है हमारी भी कोई इज्जत है और हमारे मर्जी के खिलाफ साला कोई हमें टच नहीं करता. तो लेडी कांस्टेबल लेके आना ठीक है. अभी मैं चलती हूँ. एक मिनिट. रेड लाईट एरियाची महाराणी देह विक्री करणारी रेशमबाई तो देह विक्रीच्या अड्ड्यावर जो दारू गांजा चरस अफीम त्यांचा अवैध धंदा चालवलेला असतो तो तर मी बंद करणारच आहे. पण ज्या जागेवर तू गल्ला मारून बसली आहेस ना ती जागा सुद्धा येत्या 8 दिवसात खाली करणार आहे. कारण ती जागा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये. आणि एवढंच नाही तर अनेक महिला संघटनांच्या तुझ्या विरुद्ध तक्रारी आहे. ज्या एरियात तू धंदा चालवतेस तेथून या सुसज्ज समाजातील मुलींना येताना जाताना खूप त्रास सहन करावा लागतो. तुझ्या या खालीचा त्रास या सुसज्ज समाजाला होऊ नये म्हणून तुला शेवटची वॉर्निंग देतोय. तुझा हा धंदा ताबडतोब बंद कर. जुबा से जिसे आप कोठा और दिमाग से रंडी खाना बोलते हो ना वो मेरा चूल्हा है मेरी चौखट है और अभी तक कोई माई का लाल ऐसा पैदा नहीं हुआ मेरा चूल्हा और मेरी चौखट हटाने वाला. आणि काय म्हणता तुम्ही तुमच्या या सुसज्ज समाजामधल्या स्त्रियांना मुलींना आमच्यामुळे त्रास होतो. नाही साहेब गलत बोलते हो गलत. आमच्यामुळे स्त्रियांना मुलींना कुठलाही त्रास होत नाही. तुम्ही सांगा साहेब असं कुठे ऐकलंय का एखाद्या वेश्यामुळे एखाद्या घरंदाज स्त्रीचा संसार उद्ध्वस्त झाला. असं कुठे ऐकलंय एखाद्या वेश्यामुळे समाजामधल्या कुवऱ्या मुलीवर बलात्कार झाला. नाही साहेब आमच्यामुळे मुलींना स्त्रियांना कुठलाच त्रास नाही. अरे खरा त्रास तर आहे तुमच्यात या सुसज्ज समाजामधल्या काही समाज कंटक लोकांमुळे. करो साहब अभी भी हम जिंदा है सबकी इच्छाएं पूरी करने के लिए. फिर भी आपके इस समाज में 4 साल के बच्चे
बच्ची पे बलात्कार किया जाता है। बोलो साहब, कसूर किसका है? हमारा या आपके समाज में जो ये वो लोग रहते हैं समाज के अंदर, उनकी वजह से? अरे साहेब, लक्षात ठेवा, आमच्यामुळे त्रास नाही आहे त्यांना. अरे उलट आमच्यामुळे तुमच्या समाजामधल्या स्त्रिया सुरक्षित आहेत. त्याचं कारण कसं आहे साहेब? आम्ही आहोत अजून जिवंत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. पता नहीं साहब, हम नहीं होती तो क्या होता समाज की लड़कियों का, क्या होता समाज की औरतों का. अरे कोई भी कुंवारी लड़की कुंवारी नहीं बसती और कोई भी शादीशुदा औरत इस समाज में सर ऊपर करके घूम नहीं सकती. जरा गौर करना मेरी बात पे, समझे? कोठा हटाना चाहते हो मेरा? अरे हटाना है तो रैकेट हटाओ साहब, रैकेट. गैंग रेप करने वालों का रैकेट हटाओ, उनको हटाओ. जो लड़कियों को कोठे पे ले जाके बेचते हैं, दलाली खाते हैं, उन भड़वों को हटाओ. अरे असा कोणतरी कायदा बनवा की जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीवर, एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला असेल ना, तर त्याला तिथे शूट करून टाका. ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी. कोठा हटाने चले हो साहब, अभी मैं चलती है. जरा मैं जो बोली उस बात पे गौर करना और सोचना, क्या सच क्या झूठ, क्या सही क्या गलत.